चला आता आपण इथे काय केलेलं आहे, रेडियंट पार्टिशन घेतलेलं आहे. ठीक आहे, आपलं इयर टू इयर सेक्शन जे आहे ते झालेलं आहे. त्याच्यानंतर आज मी तुम्हाला अगदी सिंपल हेअरस्टाईल दाखवणार आहे, जी तुम्ही ब्राईडवरती इझिली करू शकता. तुमच्याकडे जर वेळ नसेल तुम्ही तर ही हेअरस्टाईल तुम्ही इझिली तिच्यावरती करू शकता. ठीक आहे, इथे मी कोणताही पफ केलेला नाहीये. तुम्हाला जर पफ करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, इथून क्राउन सेक्शन घ्यावा लागेल. ठीक आहे, हाफ सर्कल घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ते आपण कोणतंही पिनअप करणार नाही आहोत. ह्याला आपण काय करणार आहोत, छोटे छोटे सेक्शन घेऊन आपल्याला 3 ते 4 सेक्शन मध्ये इथे काय करायचंय, बॅक कोमिंग करायची. आता ही काय झाली आपली कव्हरिंग सेक्शन आपला हा. ठीक आहे, ह्याने आपण काय करणार आहोत, आपल्या पफला छान असं कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे तिथे आपण माइल्ड बॅक कोमिंग जी आहे ती करणार आहोत. ठीक आहे, आता बाकी सेक्शनला आपण नॉर्मल जी आपली बॅक कोमिंग असते तशी करणार आहोत. ठीक आहे, राईट लेफ्ट मिडल अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, जे बॅक कोमिंग आहे ते पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, बॅक कोमिंग तुमची छान रूट पर्यंत गेली पाहिजे. ठीक आहे, रूट पर्यंत जर तुमची बॅक कोमिंग नाही गेली तर तुमचं काय होणार आहे, पफ असा समोरून थोडा चपटा झाल्यासारखा दिसणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, इथे छान अशी बॅक कोमिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी ते काय करणार आहे, ह्याला इथे पिनअप न करता डायरेक्ट आपल्या पोनीटेल मध्ये काय करणार आहे, ऍड करणार आहे. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, पोनीटेल मध्ये ह्या सेक्शनला आपण काय करणार आहोत, ऍड करणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला बाउन्स किती सुंदर आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, बॅक कोमिंग करून एक पफचा जो आहे आकार दिला आहे. ठीक आहे, पफचा आकार देऊन झाल्याच्या नंतर ह्याला आपल्याला इथे काय करायचं आहे, नेक पॉइंट वरती एक पोनीटेल करायची आहे. ठीक आहे, आपण अगदी वरती करणार नाही आहोत. आपलं जे नेक पॉइंट आहे तिथेच आपण काय करणार आहोत, एक पोनी करणार आहोत. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, नेक पॉइंट वरतीच काय करायचं, एक पोनी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे काय करणार आहे, मी ते एक बंजी करून घेणार आहे. ठीक आहे, तुम्हाला जेवढी टाईट पोनी हवी आहे तेवढं तुम्हाला काय करायचं आहे, ते पोनीला तुमच्या टाईट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, इथे बघू शकता छान अशी आपली पोनी झालेली आहे. चला तर इथे आपण काय करणार आहोत, इथे आपण करणार आहोत फिश ब्रेड. ठीक आहे, आज आपण फ्रंट व्हेरिएशन बघणार आहोत फिश ब्रेड. त्यासाठी मी इथे काय घेतलेलं आहे, एक सेक्शन घेतलेला आहे. ठीक आहे, हॉरिझॉन्टल सेक्शन घेतलेला आहे, त्याचे 3 पार्टिशन केलेले आहेत. त्याच्यानंतर फक्त एक सेक्शन मध्ये आपण काय करणार आहोत, नॉर्मल छोटी घालणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याच्या 3 चे 2 सेक्शन करणार आहोत. तुम्ही असं बघू शकता किती झाले, 1 आणि 2. ह्या वरच्या सेक्शनला मी खालच्या सेक्शन मध्ये काय केलेलं आहे, मर्ज केलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय करणार आहे, ह्याच्यामध्ये जे सेक्शन आहे ते ऍड ऑन करत जाणार आहे. आणि तुम्हाला नेहमी फ्रंट व्हेरिएशन करताना अगदी समोर नाही, थोडंसं बॅक साईडला उभं राहायचं आहे, आपल्या कानाच्या दिशेने उभं राहायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा मी बॅकच्या ब्रेडमधून छोटं सेक्शन घेऊन त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. ठीक आहे, जसं की आपण खजूर छोटी करतो ना त्या टाईपमध्येच आहे ही वेणी. ठीक आहे, आता पुन्हा मी काय केलं, एक सेक्शन ऍड केलं, पुन्हा बॅक साईडने एक सेक्शन त्याच्यामध्ये मर्ज केलं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, हे फ्रंट व्हेरिएशन करायचं आहे. खूप सोपं आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं. पुन्हा मी काय करणार आहे, बॅक साईडने पुन्हा त्याच्यामध्ये एक सेक्शन ऍड करणार आहे. ठीक आहे, छोटंसं सेक्शन, पुन्हा इथून आपण एक सेक्शन ऍड करणार आहोत. ठीक आहे, तुम्ही जितकं बारीक सेक्शन ऍड करत तितकी तुमची ब्रेड जी आहे ती सुंदर दिसेल. पुन्हा मी काय केलं, बॅक साईडने छोटंसं सेक्शन घेऊन त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. ठीक आहे, पुन्हा मी ते काय करणार आहे, एक सेक्शन घेऊन त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये सेक्शन घेऊन काय करायचं, ऍड करत जायचं आहे. बॅक साईडने छोटीशी बट घेऊन फ्रंटच्या सेक्शन मध्ये काय करायचं, आपल्याला ऍड करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली जी फिश ब्रेड आहे इथे ती क्रिएट झालेली आहे. ठीक आहे, पुन्हा आपण काय करणार आहोत, ही ब्रेड पुढे आपण खजूर छोटी सारखी काय करणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता आपल्याला पोनीचे इथे जाईपर्यंत जेवढा आपलं सेक्शन रिमेनिंग राहतं त्या सेक्शनचं आपण काय करणार आहोत, खजूर छोटी इथे आपण घालणार आहोत. आणि तुम्हाला फ्रंट व्हेरिएशन छान असं कोम करून शाईन स्प्रे करून छान अगदी फिनिशिंग मध्ये करायचं आहे. तुम्ही सिरम पण लावू शकता, जर कोणाचे खूप फ्रीझी हेअर्स असतील, डॅमेज हेअर्स असतील तर तुम्ही सिरमचा पण वापर करू शकता. पण जर तुमच्याकडे वेळ नाहीये तर असे इन्स्टंट हेअरस्टाईल सुद्धा तुम्ही ब्राईडवरती करू शकता, दिसायलाही खूप सुंदर दिसतं. तर तुम्ही बघू शकता ह्याला आपण काय करणार आहोत, आता पोनीटेल मध्ये ऍड करणार आहोत. तिथे तुम्ही बघू शकता मी सध्या काय करते, ह्याला सेक्शन क्लिपने इथे होल्ड करून ठेवते. ठीक आहे,
आता ह्या साईडने सुद्धा मी सेम ब्रेड जी आहे ती कंटिन्यू करणार आहे. काय केलं मी, एक वरती पातळ एक हॉरिझॉन्टल सेक्शन घेतलं, त्याचे 3 पार्टिशन केले आणि वरतून फक्त एक स्टेप मी काय केली, नॉर्मल ब्रेड घातलेली आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, 3 सेक्शनचे 2 सेक्शन करायचे आहेत. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता एक, आणि ह्याला मी काय केलं, ह्याच्यामध्ये मर्ज केलेलं आहे. ठीक आहे, आता मी काय करणार आहे, पुन्हा एक सेक्शन घेणार आहे समोरून आणि बॅक साईडच्या सेक्शनमध्ये त्याला मी काय करणार आहे, ऍड करणार आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे काय करायचंय, फ्रंट व्हेरिएशन जे आहे ते करायचं आहे. येस, अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं जे फ्रंट व्हेरिएशन आहे ते पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे, दोन्ही फ्रंट व्हेरिएशन मी काय केलेलं आहे, बॅक साईडला पोनीच्या दिशेने काय केले, लॉक करून टाकलेलं आहे. आता इथे आपण काय करणार आहोत, अगदी इन्स्टंट बर्न करणार आहोत. ठीक आहे, अगदी इन्स्टंट, अगदी 2 मिनिटात होणारा हा बर्न आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल ब्राईडवरती काम करण्यासाठी, ब्राईडला लेट होत असेल, तर तुम्ही इन्स्टंट असा बर्न करू शकता. फक्त आपल्याला काय करायचं इथे तुम्ही बघा. ठीक आहे, इथे मी काय करणार आहे, ह्या पोनीला छान असं ट्विस्ट करणार आहे. ठीक आहे, ट्विस्ट ट्विस्ट अँड ट्विस्ट. ठीक आहे, ट्विस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, या वरच्या साईडला असं पकडून फक्त ह्या आपलं जे मागचं सेक्शन आहे त्याला आपण आतमध्ये फोल्ड करणार आहोत आणि फक्त ह्याला काय करणार आहोत, अशा प्रकारे ट्विस्ट करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असा आपला बर्न जो आहे तो रेडी झालेला आहे. ठीक आहे, इथे बघू शकता तुम्ही, काही वेळ लागला का, इन्स्टंट झालेला आहे आणि फक्त 2 मिनिटात झालेला आहे. ह्याला आता मी छान असं यूपीने लॉक करते. ठीक आहे, ह्याला मी आता काय करणार आहे, यूपीने छान असं लॉक करणार आहे. ह्याला तुम्हाला आणखीन पुल जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. फक्त एकच यूपिन लावली आहे मी, तरी सुद्धा तुम्ही बघू शकता किती स्ट्रॉंगली ते होल्ड झालेलं आहे. ठीक आहे, जेव्हा आपल्याकडे वेळ नसेल तर असं सुंदर असे इन्स्टंट होणारे बर्न तुम्ही करू शकता. आणि असे सुंदर सुंदर इन्स्टंट होणारे बर्न असेल, कोणती हेअरस्टाईल असेल, त्या सगळ्या गोष्टी इन डिटेल मी माझ्या क्लासमध्ये शिकवते. तुम्हाला जर माझा क्लास जॉईन करायचा असेल तर आपला लवकरच 10 सप्टेंबरला आपला 6 डेजचा हेअरस्टाईलचा मास्टर क्लास येत आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता. अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये आहे. ठीक आहे, आता यू पिन्स लावताना जर तुमचा बर्न जर एकदम टाईट लॉक होता, हा तुम्ही बघू शकता, हलवला तरी डमी हलते पण तिचा बर्न हलत नाहीये. ठीक आहे, बर्न लॉक करताना नेहमी काय करायचं आहे, आपल्याला बर्न मध्ये अशा प्रकारे यू पिन टाकायचे आहे. ठीक आहे, आधी काय करणार आपण, बर्न मधल्या हेअर्स मध्ये अशा प्रकारे यू पिन टाकणार आहोत. त्याच्यानंतर त्याला काय करायचं, असं वरती नेऊन आपल्याला स्कॅल्प म्हणजे आपला जो हेअर आहे, ठीक आहे, आपला जो हा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, त्याला अशा प्रकारे लॉक करायचं आहे, जेणेकरून काय होईल, तुमचा जो बर्न आहे तो व्यवस्थित आणि स्ट्रॉंग लॉक होईल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हे जे आपले रिमेनिंग हेअर्स आहेत त्याला छान ट्विस्ट 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 करून आपल्याला आतमधल्या साईडला त्याला हाईड करायचं आहे. बस, तुम्ही बघू शकता इन्स्टंट होणार आणि किती सुंदर दिसतोय हा बर्न, तुम्ही बघू शकता. ओके, तर तुम्ही बघू शकता इन्स्टंट होणारा बर्न, काही वेळ लागलेला नाहीये. बॅक साईडला तुम्ही एक वॅक्स स्प्रे करू शकता, जेणेकरून तुमचे जे काही फ्रीझी हेअर्स आहेत ते छान असे लॉक होतील. ठीक आहे, अगदी तुमच्याकडे वेळ नसेल तर असा इन्स्टंट तुम्ही 2 मिनिटात होणारा हा ब्रायडल बर्न तुम्ही करू शकता. ह्याला सुंदर असं हेअर एक्सेसरीजने डेकोर करा किंवा रिअल फ्लावर्सने ह्याला डेकोर करा, खूप खूप सुंदर दिसणार आहे हा बर्न. ठीक आहे, ह्याला तुम्ही छान असं हेअर एक्सेसरीजने डेकोर करा, छान रिअल फ्लावर्सने ह्याला डेकोर करा, खूप खूप सुंदर दिसतो आणि अगदी 2 मिनिटात होणारा हा बर्न आहे. तुम्ही बघू शकता अगदी 2 मिनिटात होणारा हा आपला बर्न आहे. ठीक आहे, बॅक साईडला तुम्ही छान असा हार्ड स्प्रे करू शकता किंवा वॅक्स स्प्रे करू शकता, जेणेकरून तुमचे जे काही फ्रीझी हेअर्स असतील ते छान असे नीट अँड क्लीन बसतील. इथे आपण कोणतंही हेअर प्रिपरेशन केलेलं नाहीये. ठीक आहे, अगदी 2 मिनिटात होणारी ही ब्रायडल हेअरस्टाईल आहे. तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही छान असं रिअल फ्लावर्सने किंवा हेअर एक्सेसरीजने छान हिला असं डेकोर केलं ना,
तो खूपच सुंदर वाटणार आहे ही हेअरस्टाईल. तुम्ही बघू शकता फ्रंट व्हेरिएशन अगदी इझी आहे. काही वेळ लागला का, तुम्ही स्वतः पाहिलेला आहे. अगदी 2 मिनिटात होणारी ही हेअरस्टाईल तुम्ही म्हटलात तरी पण चालणार आहे. हा बन सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. माझ्याकडे सध्या ही हेअर एक्सेसरीज इथे अवेलेबल आहे. ते मी हेअर एक्सेसरीज इथे अप्लाय करते. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणतीही हेअर एक्सेसरीज इथे अप्लाय करू शकता. अगदी 2 मिनिटात होणारी ही सुंदर अशी हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि असे छान छान अगदी पटकन होणाऱ्या हेअरस्टाईल जर तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या पेजला पटकन फॉलो करा. ठीक आहे, अशा 2 मिनिटात तुम्ही बघू शकता अगदी 2 मिनिटात केलेली आहे. फ्रंट व्हेरिएशन सुद्धा आणि बन सुद्धा. ठीक आहे, ही जर हेअरस्टाईल तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ठीक आहे, ही जर सुंदर अशी हेअरस्टाईल तुम्हाला 2 मिनिटात होणारी हेअरस्टाईल जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या पेजला फॉलो करा आणि असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.